प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये। तर आज मी तुमच्या सोबत गळ्यातलं जे घालायचं असत नेकलेस वगैरे तर ते सगळं काही शेअर करणार आहे। खूप दिवस झालं म्हटलं घरातलं जेवण खाणं बाहेर येणं जाणं हेच ब्लॉग मी टाकत होते, तर यावेळेस काहीतरी नवीन टाकावं म्हटलं यूट्यूबला। तर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकते म्हणून, तेही चॅनल बघा। त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता। चला स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला। तर ही एक ज्वेलरी आहे, याचं पुढचं आहे कुठेतरी इथं, हे समोर हे असं लावायचं। हे थोडंसं कट केलं की छान दिसतं बरं का हे नेकलेस। तर हा जो आहे हा कमरपट्टा आहे, त्याच्यावरचं मॅचिंगच आहे। मॅचिंग म्हणजे हे जे गळ्यातलं होतं ते मी दुसऱ्या दुकानातून घेतलं होतं आणि हा कमरपट्टा दुसऱ्या दुकानातून घेतलेला आहे। योगायोगाने ते मॅचिंगच भेटलेलं मला। तर हे एक गळ्यातलं आहे, खूप आवडलं होतं मला हे। 170 रुपये प्राइस आहे बरं का याची, फक्त जत्रेतून घेतलं होतं। बऱ्यापैकी ज्वेलरी जी आहे ते मी जत्रेतूनच घेतली होती, कारण मला जत्रेतून खूप स्वस्त भेटते आणि खूप दिवस टिकलेलंही देखील आहे। हे खूप छान आहे, 5-6 वर्ष झाले याला घेऊन, पण ह्याला जर व्यवस्थित परफ्यूम वगैरे नाही लागला, पाणी वगैरे नाही लागलं ना याला, तर हे खूप चांगली ज्वेलरी टिकून राहते। याला काहीतरी लाख का काहीतरी म्हणतात, लाख पासून बनवलेलं आहे म्हणले होते ते, राजस्थानी लोक होते आणि छान आहे, खूप दिवस टिकून राहिलेलं आहे। हे मंगळसूत्र आहे, बघू शकता, खूप लक्ष्म्यांना घेतलं होतं। अजून एक जोड आहे याचं, अजून एक मॅचिंग आहे याचं सारखं सेम घेतलं होतं। किती छान आहे बघा, एकदम सोन्यासारखं दिसतं, एकदम चमकतंय लांबून। हे 100ला 1 आणि 100ला 1 असं, म्हणजे 200ला 2 घेतले होते। दारावर घेतलेलं आहे बरं का हे मंगळसूत्र, दारावरती विकायला येतात ना त्या बायका, त्यांच्याकडनं घेतलेलं आहे आणि खूप छान आहे, चमकतं एकदम असं। आणि हा एक राणी हार मला खूप आवडला होता हा देखील 200च्या किती 240-230ला काहीतरी आहे, 240 आहे मे बी, 240 रुपयाला। खूप छान आहे बघा। हे पण लाखच काहीतरी आहे बघा तसलं, ते म्हटले होते ते राजस्थानी लोक ते। तर हे अजिबात खराब, ह्याला घेऊन जवळपास 2 वर्ष झालेले आहेत, 2-2.5 वर्ष चांगलं टिकून राहिलेलं आहे हे पण, कारण वापरलेलं देखील आहे मी, पण मी ठेवताना इतकं जपून व्यवस्थित ठेवते ना, त्याच्यामुळे माझ्याकडे ज्वेलरी व्यवस्थितच राहते। आणि हे एक आहे, म्हणजे हे आणि हे दोन एकच सेट होता, तर ह्याचं हे जे आहे ते पडले कुठेतरी असेल बहुतेक, तरी व्यवस्थित करून ठेवावं लागेल त्याला, कारण परवाचे काल कार्यक्रमामध्ये घातल्यामुळे ते तुटलेलं आहे। आणि ह्या माळा ज्या आहेत तुम्हाला खरं नाही वाटणार, 1967 सालच्या माळा आहेत ह्या। माझी जी आजी होती, मम्मीची आई, तर तिने ह्या दारावरती घेतल्या होत्या बरं का ह्या माळा। बघू शकता किती अजून पॉलिश आहे याला। हे काय ग्रॅम सोनं बिनं तसलं काय नाहीये बरं का, सोनं सुद्धा एकदा हे होऊन जातं, पण हे कशापासून बनवलेलं आहे काय माहिती नाहीये मला, पण हे खूप मजबूत माळ आहे। तेव्हापासून माझ्या आजीने जपून ठेवलेलं आहे। मम्मी लहान असताना, मम्मीचं आता वय 63-62 वय आहे तिचं, तर त्याच्या पण तेव्हा आजीने आमच्या घेऊन ठेवलं होतं लक्ष्म्यांच्या वेळेस। किती टिकून राहिलंय, कशाने बनवलंय काय माहिती याला, आम्हाला तर खरंच नाही वाटत बरं का हे एवढ्या वर्षांचं आहे। जरा सुद्धा पॉलिश गेलेलं नाहीये, अजिबात नाही, एकदम सोन्याच्या मोत्यासारखं दिसतं। हे सोन्याचं आहे का काय की वाटतंय घातल्यानंतर, इतकं भारी आहे हे। आय डोंट नो कशाने बनवलंय, पण जबरदस्त आहे ना। आताची ज्वेलरी बघा 2-3 वर्षातच सगळी खराब होऊन जाते। हे दोऱ्याने बांधलेलं आहे घट्ट घट्ट, मध्ये मध्ये काय काय बघू शकता। ही बोरमाळ आहे, आम्ही गेल्या वर्षी घेतली होती असंच कधीतरी इरकलची साडी वगैरे घातल्यानंतर घालण्यासाठी। ह्याचं पॉलिश जरा उतरून गेलंय म्हणजे गेल्या वर्षी घेतलेली आहे ही माळ, ह्याचं पॉलिश उतरून गेले, आणि त्या आधीची माळ जी आहे ते खूप जुनी आहे, तर त्याचं पॉलिश अजिबात नाही उतरून गेलेलं। हे गळ्यातलं आहे,
खूप छान आहे, मला खूप आवडलं. चिटकून बसतं गळाला एकदम मस्तपैकी. हे घुंगरू आहे त्याला खाली, बघू शकता. त्याला हे पण आहे काय ते चमकतंय, पण खडे पण आहेत ह्याला. हे चोकर आहे, बघू शकता. हे तर हे अशा पद्धतीचं हे चोकर आहे. हे जे आहे हे बाजूबंद आहे. किती छान आहे बघा, बाजूबंद आहे हा. चमकतो खूप छान. ही एक माळ आहे, अशीच आहे, आपल्या गळाला चिटकून बसते. थोडेसे याचे मणी निघालेले आहेत वाटतं. हे हुक आहे ना, आपलं असंच आणली होती, घेतली होती ही. हे एक चोकर आहे, बघू शकता, मोत्याचं आहे. 40 रुपये किंमत आहे बरं का याची, फक्त 40 रुपये. हे पण जत्रेतूनच घेतलेलं आहे मी. किती छान आहे बघा. दुकानात जर घ्यायला गेलो तर 100-150च्या खाली अजिबात नाही मिळणार. फक्त 40 रुपयाला घेतलेलं आहे आम्ही हे यात्रेतून. हे गळ्यातलं आहे, किती चमकतंय बघा. वेगळंच आहे थोडंसं, असं मी परत कधी बघितलंच नाही. आणि खूप जुनं आहे हे, 10-12 वर्ष झाले असतील. मम्मीने घेऊन ठेवलं होतं हे. थोडेसे खडे पडलेले आहेत मोत्याचं. आणि हा हार जो आहे तर हे पण मी लक्ष्मीलाच घेतलं होतं. हे कृष्णाला घातलेलं आहे, देवपूजा करताना तुम्ही बघतच असाल. हे बाजूबंदाचा आहे हा. ह्याला चोकर म्हणून सुद्धा घालता येतं बरं का. बघू शकता अशा पद्धतीचं आहे. आणि हे पण गळ्यातलंच आहे. बघू शकता. हे 200-250ला भेटलेलं आहे मला दुकानातून घेतल्यामुळं. हे देखील मोत्याचंच मगाशी मी दाखवलं होतं. तर ह्याच्यामध्ये हे 3 साईज आहेत. एक मोठा आहे, एक मीडियम आहे आणि हे एक आहे लहान साईज, मोठा साईज, मीडियम साईज, असं काहीतरी होतं त्याचं सेट. आणि हे एक सिंपल आपलं मोत्याचं घालायचं आहे गळ्यात. हे गळ्यातलं असंच घेतलं होतं यात्रेत. छान आहे ना, साधं सिंपल. हे गळ्यातलंच आहे, किती छान आहे बघा, भरीव आहे एकदम. हे यात्रेतच घेतलेलं आहे मी. 40 रुपये किंमत आहे याची, फक्त 40 रुपयाला घेतलेलं आहे हे. जास्त महाग नाही आहे, फक्त 40 रुपये, 40 का 50 रुपये काहीतरी. ही डोक्यात घालायची पिन आहे, असं चाफ असं करून, हे असं करून केसात घालतात ना, असं 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 लावायचं हे केसामध्ये. आणि ह्याच्या मागे हे लावायचं आहे पिन. ही देखील पिन आहे एक, किती छान आहे बघा. घुंगरू आहे त्याला पण. आणि हा माझा बाजूबंद, फेवरेट बाजूबंद आहे. किती अट्रॅक्टिव्ह, किती. ह्याच्यामध्ये हात घालून हे घालायचं असतं. खूप छान आहे बरं का हे. हे मला कितीला भेटले मला लक्षात नाही बरं का, दुकानातून घेतलंय पण मी हे, काय माहीत नाही कितीला आहे. मेटलचं आहे, चांगलं आहे. याला घेऊन पण 2 वर्ष झाले असतील, 2-3 वेळेस घातलंय पण याला मी. तर अशा ह्या ज्वेलरी कलेक्शन आहेत माझ्याकडं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर.